रुग्णालय अग्निकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुदत संपूनही फायर ऑडिट झालं नसल्याचं उघड झालंय। जय महाराष्ट्र न्यूजची एक्सक्लुझिव्ह अशी बातमी आहे। रुग्णालयाकडून 17 जुलैला सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात आलं। 21 ऑगस्टला रुग्णालयातील फायर ऑडिटची मुदत संपलेली होती। रुग्णालयानं पत्र देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचं मात्र दुर्लक्ष झालेलं आहे। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊनही अलार्म वाजला नाही। प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे निष्पाप 3 नवजात बाळकांचा मृत्यू झालेला आहे। 17 जुलैला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी विनोद पवारांनी सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग कार्यकारी अभियंता यांना पत्र दिलं होतं। तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागानं रुग्णालयाच्या ऑडिटचा पाठपुरावा केलाच नाही। याबाबत जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग फोनवर बातचीत केलेली आहे। आपण पाहूया। हॅलो सर, शेंडे सर बोलतो ना? हा नमस्कार, बोला ना। सर तुमच्याकडे वैद्यकीय अधिकारी डफरीन जे हे आहेत MS त्यांनी पत्र टाकलं होतं ते ऑडिट संदर्भात। हो हो, ते ऑडिट आता कसं आहे, आपण ते थर्ड पार्टीज करतो, आपण डायरेक्ट नाही करत ते। आपण त्यासाठी म्हणजे जूनला दिलं होतं ना त्यांनी, तर त्यावेळेस जे होते म्हणजे मी तर जुलैलाच आलो आहे, तर जूनला जे साहेब होते गव्हर्नर साहेब त्यांनी ते दिलं होतं संबंधित एजन्सी आपली AMC ची त्याला। तर ती एजन्सी जी आहे त्याने ती प्रोसेस सुरू केली होती। मागच्या वीकलाच त्यांनी सगळे सिस्टीम आपल्या बघितल्या, त्यानंतर त्यांनी फायर एक्सटिंग्विशरची रिफिलिंग वगैरे सगळं केलं होतं। आणि याच वीकमध्ये त्यांचं होतं प्लॅनिंग की हे सगळं बघायचं आणि मग तो फॉर्म बी एक असतो, तो फॉर्म बी आपण मग हॉस्पिटलकडूनच साईन करवतो आणि मग तो आपण फायर ऑफिसरकडे सबमिट करत असतो। बोला बोला। त्यांचं 17 जुलैचं पत्र होतं, तेव्हा जवळपास 38 दिवस उलटून गेले, तरी सुद्धा त्यांनी तुमच्याकडे पत्र दिल्यानंतर सुद्धा फायर ऑडिट पूर्णपणे झालं नाही। त्याच्यामुळे दोषी नेमकं कोणाला म्हटलं जाईल याच्यामध्ये? नाही, आता बघा ना, त्याच्यामध्ये तर उद्या समिती आहेच, उच्चस्तरीय समिती आहे। आपली फायरची सिस्टीम आहे सगळी ती सुरूच होती, म्हणजे ती बंद अवस्थेत होती बा। कारण यांनी फायर ऑफिसरची ड्रिल पण आय थिंक जूनमध्ये त्यांनी काल ते आले होते तर सगळे सांगितलं की आम्ही जूनमध्ये साहेब ड्रिल केली होती। त्यामुळे त्यांना म्हटलं ना की काही त्रुट्या होत्या, तर तुम्ही आम्हाला काय, त्यांच्याकडून आम्हाला काहीच पत्रव्यवहार नाही आहे कसलंच की सिस्टीम बंद अवस्थेत आहे बा किंवा काम नाही करत आहे बा। त्यांनी त्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या त्यावेळेस। तसं तर पत्र देतील नाही ना, सिस्टीम बंद आहे किंवा काही काम नाही करत असं ते पत्र देऊ शकत नाही। फायर ऑडिट आहे, आपण छोट्या छोट्या गोष्टींचं जर आपण आम्हाला जातं बघा, आता कोर्टाचे पत्र मी दाखवेल ना, लाईट बंद आहे, फॅन बंद आहे, छोटे छोटे पत्रही आम्हाला येतात किंवा त्या जीला येतात, डेप्टीला येतात। आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुरेंद्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा हलगर्जीपणा काय म्हणतात अधिकारी? निश्चित अमरावतीच्या 3 रुग्णालयामध्ये जर बघितलं तर या व्हेंटिलेटरमुळे 3 बालकांचा मृत्यू झाला आणि 6 बालकं जे आहेत अत्यंत गंभीर अवस्थेत जखमी झालेले आहेत आणि त्यांच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आताची नवीन बातमी जे समोर येत आहे त्यामध्ये धक्कादायक आहे की जिल्हा शल्य चिकित्सक जे विनोद पवार आहेत, जे प्रभारी आहेत या जिल्हा स्त्री रुग्णालयाचे, त्यांनी या ठिकाणी म्हणजे अमरावती सार्वजनिक बांधकाम विभाग जे विद्युत विभाग आहे त्या ठिकाणी एक नव्हे तर तब्बल 2 पत्र दिले होते। सुरुवातीला त्यांनी जे पत्र दिलं होतं ते जून महिन्यामध्ये पत्र दिलं होतं आणि दुसरं पत्र जे दिलं होतं 17 जुलैला पत्र दिलं होतं आणि 17 जुलैला पत्र दिल्यानंतर त्यांनी इथले जे अधिकारी आहेत, जे सागर शेंडे म्हणून कार्यकारी अभियंता आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभागाचे, त्यांनी यावर कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही। ते वारंवार यांच्या संपर्कात यांच्याशी बोलत होते असंही ते या ठिकाणी बोलले। जेव्हा मी आपण ऑडिओ क्लिप ऐकलं, जेव्हा इथले जे सागर शेंडे इंजिनियर त्यांच्याशी मी जेव्हा फोनवर बोललो की ते बोलले की त्या पत्रामध्ये आम्हाला त्यांनी असं कुठं नमूद केलं नव्हतं की आमच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट लागले आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची त्रुटी वगैरे आहे का, असं काही नमूद नव्हतं किंवा ते काम नाही करत आहेत असं काही नमूद नव्हतं। त्यामुळे ऑडिटला उशीर झाला। निश्चितच खऱ्या अर्थानं प्रश्न हा उद्भवतो की कुठला तरी ऑडिट करताना यांनी दिरंगाई का केली आणि या इन्स्ट्रुमेंट मध्ये काहीतरी त्रुटी आहे का, अशी तक्रार त्यांच्याकडून पुन्हा यावी का, या विषयाची वाट पाहत होते हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय। निश्चितच या सगळ्या प्रकरणामध्ये बघितलं तर जिल्हा शल्य चिकित्सकांनी एक नव्हे तर तब्बल 2दा पत्रव्यवहार केला। मात्र 2दा पत्रव्यवहार केल्यानंतरही सार्वजनिक विभाग PWD चे जे अधिकारी आहेत, जे अधिकारी आहेत विद्युत विभागाचे, त्यांनी यावर कारवाई का केली नाही असा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो। त्यांच्याशी बातचीतमध्ये तसं निदर्शनात देखील आलं। त्यांनी सांगितलंय आपल्या
या अडवणुकीमध्ये त्यांनी मान्य देखील केलं. सुरुवातीला त्यांनी म्हटलं की मी या ठिकाणी आलो, मला 45 दिवस झाले. मात्र आता पत्र जर दिलं तर पत्रामध्ये 17 जुलै आणि आजची तारीख एकंदरीत 38 दिवसाचा कालावधी आहे. म्हणजे ज्या वेळेस या ठिकाणी सागर शेंडे हे कार्यरत होते त्या ठिकाणी तेव्हा देखील त्यांना पत्र आलं होतं. त्यापूर्वी जे दुसरे अधिकारी गोरखेडे होते तेव्हा देखील पत्र आलं होतं. एक नव्हे तर 15 दिवसाच्या अंतरामध्ये 2 पत्राचा व्यवहार या ठिकाणी झाला होता. 2 पत्राचा व्यवहार झाला असताना देखील या विभागाने कारवाई का केली नाही, ऑडिट का केलं नाही असा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय. आणि या सगळ्या प्रकरणामुळे जर बघितलं तर या प्रकरणामध्ये दोषी जे आहेत ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा विद्युत विभाग कुठेतरी दिसत आहेत. अगदी सुरेंद्र, आणि मग आता मुख्य प्रश्न असा उपस्थित होतोय की या संदर्भात आता कारवाई होणार का? काही हालचाली या संदर्भात सुरू झाल्यात का? निश्चितच खरं तर काल आंबेडकर जे आहेत आरोग्यमंत्री ते या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी या ठिकाणी चौकशी देखील बसवली. आता जर बघितलं तर सुनीता गुले ज्या सहसंचालक जे आहेत त्या या चौकशी समितीचे मुख्य आहेत, त्यांनी चौकशी या ठिकाणी सुरू केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक सोबत त्यांची बैठक या ठिकाणी सुरू आहे आणि चौकशी कामाला लागलेली आहे. त्यामध्ये सुद्धा विनोद पवारांनी स्पष्ट सांगितलं आहे की मी एक नव्हे तर तब्बल 2दा पत्रव्यवहार केला. 2दा पत्रव्यवहार केल्यानंतर विद्युत विभाग जे पीडब्ल्यूडीचे विद्युत विभाग यांनी कारवाई का केली नाही, तो या पत्रावर खालता कारवाई जर वेळेत झाली असती, ऑडिट जर वेळेत झालं असतं तर निश्चित 3 बालकांचा बळी या ठिकाणी गेला नसता आणि 6 बालक गंभीर जखमी या ठिकाणी राहिले नसते. त्यामुळे आता या चौकशीनंतर या चौकशी अहवालामध्ये काय पुढे ते बघणं तितकंच गरजेचं आहे. कृपा. अगदी सुरेंद्र, आता या संदर्भात काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात.